हॅलो एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू नवदिशा बँकिंग अकॅडमी. तर आज रिझनिंगचं पहिलं लेक्चर. ठीक आहे. आता रिझनिंगचं थोडंसं इंट्रोडक्शन करून द्यायचं ठरलं तर आता ब- तुम्हाला बऱ्यापैकी सिलेबसची आयडिया आहे. आपण सिलेबस सगळा शेअर केलेला आहे रिझनिंगचा. आणि प्रत्येक जण जेव्हा तयारी करतो सगळ्यात पहिले तर हीच गोष्ट करतो की जे सब्जेक्ट आहेत जसे की क्वांट, टेलर, इंग्लिश, तर मग प्रत्येक जण ते काय करणार, पहिली स्टेप तर तीच की सिलेबस काय, टॉपिक्स कोणते, ह्या गोष्टी तर आपण सर्च करतो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही नवीन सांगणं मला गरजेचं वाटत नाही. आता याच्यात पुढे जाऊन जर महत्वाची गोष्ट जर काही सांगायची ठरली तर रिझनिंग म्हणजे काय नेमकं. रिझनिंग डे टू डे लाईफमध्ये आपण ह्या गोष्टी यूज करतो. म्हणजे काय की एखाद्या सिच्युएशनचं आपण अनालिसिस करून त्याच्यावर काहीतरी सोल्युशन शोधणं किंवा काहीतरी कन्क्लुजन काढणं, कुणाच्या तरी बोलण्याचं काहीतरी कन्क्लुजन काढणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. या सगळ्या रिझनिंग अबिलिटीमुळे घडतात. ठीक आहे. आपल्याकडे काहीतरी एक रिझनिंग अबिलिटी नावाचं गोष्ट आहे, त्याच्यामुळे घडतात. ठीक आहे. तर मग हे काय आहे ना की जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी चांगली तुमची रिझनिंग अबिलिटी होत जाते. ठीक आहे. जितक्या जास्त सिच्युएशन्स तुम्ही लाईफमध्ये बघितल्या असतील तितके जास्त तुम्ही आणखी ग्रूम होत जाता की कोणती पण सिच्युएशन्स तुम्हाला फेस करायला जड जात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं सेम आपल्या इथं जी रिझनिंग आपण जी बघतोय इथे पण ह्याच गोष्टी आहेत की जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ना तितकी जास्त तुमची लेवल अप होत जाते. मग प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो कोणतेही प्रॉब्लेम असे टफ वाटत नाही. सुरुवातीला काय ना, आता आपली तेवढी रिझनिंग ॲबिलिटी तेवढी नाही डेव्हलप झालेली जे क्वेश्चन सॉल्व्हिंगसाठी आपल्याला जी पाहिजे. तर मग सुरुवातीला डिफिकल्ट वाटेल, पण मग जसं जसं तुम्ही रोज करत जाता या गोष्टी त्याच त्याच रिपिटेव्हली, तस तसं रिझनिंग खूप इझी वाटत जाते. आणि हेच एक कारण आहे कदाचित की रिझनिंग मेजॉरिटी लोकांचा फेवरेट सब्जेक्ट असतो बँकिंगमध्ये. म्हणजे तुम्ही जर जेव्हा आता थोडंसं पुढे जाल, जेव्हा मॉक टेस्ट वगैरे द्यायला लागाल किंवा मग एक सॉरी जेव्हा एक ठीकठाक टाइम तुम्ही या फील्डमध्ये द्याल ते त्याच्यानंतर तेव्हा तुम्हाला समजेल की ज्याचं त्याचं रिझनिंगच चांगलं आहे. ठीक आहे. म्हणजे क्वांट आणि एला एक एक ग्रुप असा पडतो की क्वांट फेवरेट आहे आणि एक ग्रुप असा पडतो की ज्यांचं इंग्लिश फेवरेट आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही बघाल ना रिझनिंग सगळ्यांचं फेवरेट असतं. ठीक आहे. रिझनिंग प्रत्येकालाच आवडते. मग त्याचं हेच एक कारण आहे की विथ टाइम रिझनिंग इम्प्रूव्ह होत जाते. ठीक आहे. आणि मग तो सब्जेक्ट आवडायला लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला म्हणजे एक गोष्ट ऐकायला आवडेल कदाचित की म्हणजे प्रिलिम्स जर क्लिअर करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. हे तुम्ही एका थोडंसं जो एक्सपिरियन्स स्टुडंट आहे त्याला विचारू शकता की तुम्हाला जर प्रिलिम्स क्लिअर करायची असेल ना, तुमचं स्पीड मॅथ्स जर असेल ठीक ठीक आहे, स्पीड मॅथ्स तुमचं चांगलं असेल, स्पीड मॅथ्स मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या मी शेअर केल्यात ऑलरेडी ग्रुपवर. ठीक आहे. तर स्पीड मॅथ्स जर तुमचं ठीक असेल आणि सोबत तुमचं जर रिझनिंग स्ट्रॉंग असेल प्रिलिम्स क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. आणि हीच स्ट्रॅटेजी मेजॉरिटी लोक यूज करतात. ठीक आहे. तुम्ही कोणालाही विचारू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता. रिझनिंग आणि स्पीड मॅथ्स मध्ये दोन गोष्टी. इंग्लिश तोडकं मोडकं बेसिक सगळ्यांनाच येतं. 12वी पर्यंत जेवढं तुम्ही जसं तुम्ही इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करत आला तसं सॉल्व्ह तर इथे प्रत्येक जण करतोच. त्याच्यामुळे ते इंग्लिशचे ऍव्हरेज मार्क्स घेऊन इकडं रिझनिंग एकदम आउट ऑफ घ्यायचं आणि स्पीड मॅथ्स ही स्ट्रॅटेजी सगळे फॉलो करतात. ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे रिझनिंग हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्यासाठी. सुरुवातीपासूनच जर व्यवस्थित पकड ठेवली तर गोष्टी इझी जातील. ओके. आपण लेक्चरला सुरुवात करू. आता हे तर मी सांगितलं की रिझनिंग म्हणजे काय आहे वगैरे. ठीक आहे. ओके. आता ऍक्च्युअल टॉपिक आपला पहिला टॉपिक इनइक्वॅलिटी. मी थोडस मिनिमाइज करू. ठीक आहे. कारण की मला स्वतः डिस्ट्रॅक्शन नाही राहणार. ओके. आता फर्स्ट टॉपिक. ठीक आहे. पहिला टॉपिक आपण स्टार्ट करतोय आज तो म्हणजे इनइक्वॅलिटी. ठीक आहे. इनइक्वॅलिटी म्हणजे वन ऑफ द इझिएस्ट टॉपिक्स. ठीक आहे. खूप इझी, जे की एकदम हातचे मार्क्स असतात. इनइक्वॅलिटीचे मार्क्स कोणी सोडत नाही. ठीक आहे. ओके. आता इनइक्वॅलिटी आपण कसं शिकणार आहे, ती गेट मेथड खूप फेमस मेथड, मेजॉरिटी लोक हीच यूज करतात. गेट मेथड इनइक्वॅलिटीमध्ये बाकी काही यूज करत नाही कोणी असं नाही. पण मग ही मेथड इझी पण वाटते मला. आणि त्यात मी थोडंसं ट्विस्ट करून जरा मी माझ्या पद्धतीने जरा ही मेथड यूज करत आले आणि तीच मी या शिकवतोय. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय आहे ना की एक तर पहिलं तर हे सिम्बॉल्स माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणतं सिम्बॉल्स? तर हा सिम्बॉल. हा सिम्बॉल म्हणजे काय? ग्रेटर दॅन. ठीक आहे. हा सिम्बॉल लेस दॅन. हे माहिती असेल प्रत्येकाला, पण आपण एक रिव्हिजन करून घेऊ शकतो. ठीक आहे. हा इक्वल टू
लेस दॅन और इक्वल टू, ठीक आहे. त्यानंतर ग्रेटर दॅन और इक्वल टू, ठीक आहे. हे सगळ्यांना क्लिअर असेल, ठीक आहे. तुम्हाला जर माहित असेल इंटरेस्ट ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, आणि त्यानंतर लेस दॅन और इक्वल टू आणि ग्रेटर दॅन और इक्वल टू सिम्बॉल्स प्रत्येकाला माहित असते. मी जेव्हा जेव्हा बोलतोय ना की माहित असेलच, ठीक आहे, मी असं कन्सिडर करतो तुम्हाला येत असेलच. खूपदा असं होऊ शकतं की माहित नसेल पण, ठीक आहे, असं होऊ शकतं. पण एक एवढा एक विश्वास ठेवा की ती गोष्ट खरंच तितकी इम्पॉर्टंट नाही. म्हणजे तुम्ही ती नंतर जरी तुम्ही व्यवस्थित बघून घेतली तरी तुम्हाला कळून जाईल. आपल्या लेक्चर पूर्ण रेकॉर्डेड आहे. जर तुम्ही इथं स्टक जर झाला असाल की हे नेमकं काय हा सिम्बॉल, ठीक आहे, आणि जर मी म्हणतोय की मी हे तुम्हाला माहित असेलच, तर असं समजू नका की लगेच मी असं कन्सिडर करतो की प्रत्येकाला हे येणं गरजेचं आहे. कोणाला कोणाला नसू पण शकतं माहित. तुम्ही आधी बघू शकता ही गोष्ट, नंतर लेक्चर पुढे कंटिन्यू करू शकता. ते फ्रीडम आहे तुमच्याकडे. इन केस नाही समजलं तर तुम्ही मलाही विचारू शकता. त्यात काही असं कमीपणा नाही. पण मग आता मी जर या गोष्टी जर सांगत बसलो तर टाइम जाईल आपला, आणि लेक्चर तितका टाइम नसल्यामुळे मी सांगत नाही. ठीक आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आता हे नेमकं सिम्बॉल जे बघितले आपण, तर हा जो सिम्बॉल, ठीक आहे, आता हा इकडच्या साईडने जर आपण बघतोय तर ग्रेटर दॅन, ठीक आहे, आणि जर इकडच्या साईडने बघतोय तर लेस दॅन, सेम हा सिम्बॉल. इकडच्या साईडने जर बघितलं तर हा ग्रेटर दॅन होतो, आणि इकडच्या साईडने जर बघतोय तर लेस दॅन. एवढी एक क्लॅरिटी ठेव. आता मग आपल्याला फक्त आहे ना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या एकदा सांगतो की ह्या सिम्बॉलला आपण आता म्हणणार आहे गेट, ठीक आहे. हे दोन्ही सिम्बॉलला आपण काय म्हणणार आहे गेट, ठीक आहे. का गेट म्हणायचं काय आहे ते मी सांगतो, ठीक आहे. हा जो सिम्बॉल असणार आहे हा असणार आहे आपला ब्रिज, ठीक आहे. त्यानंतर हे जे सिम्बॉल असणार आहे हे, तर हा गेट पण आहे आणि ब्रिज पण आहे, ठीक आहे. याला आपण ब्रिज म्हणत होते, तर मग याला ब्रिज पण म्हणायचं आणि गेट पण म्हणायचं, ठीक आहे. हा कधी कधी गेट असतो, कधी कधी ब्रिज असतो, लक्षात घ्या. परत एकदा सांगतो. हे दोन सिम्बॉल जे आहेत ते काय असणार आहे आपले गेट. त्यानंतर हा काय असणार आहे आपला ब्रिज. त्यानंतर हे दोन जे सिम्बॉल आपले गेट म्हणून पण काम करत आहे आणि ब्रिज म्हणून पण काम करत आहे. हे लक्षात घ्या, ठीक आहे. हे फिक्स नाही, कधी कधी गेट म्हणून काम करतात, कधी कधी ब्रिज म्हणून काम करतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक. आता ना एक कॉन्सेप्ट मी सांगतो. मी जे सांगितलं की हा काय होता गेट, ठीक आहे. त्यानंतर हा सिम्बॉल काय होता ब्रिज. हा सिम्बॉल काय होता गेट प्लस ब्रिज. आता हे झालं. आता स्टोरी काय आहे की व्हेरिएबल जे असतील ते आपण क्वेश्चन कसं क्वेश्चन असं असतो. जर ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन और इक्वल टू सी, ए आणि सीचं रिलेशन काय, हा टिपिकल आपल्याला क्वेश्चन, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, हे जे व्हेरिएबल्स आहेत यांना कन्सिडर करायचं की हे कोणीतरी लोक आहेत, हो हो, ठीक, सगळे हे कजन्स आहेत, हे तीन भाऊ आहेत असं कन्सिडर करायचं आपल्याला. आता याच्यामध्ये जो मोठा असेल तो त्याच्या घरातून कोणत्या दुसऱ्या भावाच्या घरात एंटर होऊ शकतो, ठीक आहे, त्याच्याकडे ती ऑथॉरिटी आहे, ठीक आहे. पण जो छोटा भाऊ आहे त्याच्याकडे ती ऑथॉरिटी नाही, ठीक आहे, की तो मोठ्या भावाच्या घरात एंटर होऊ शकतो, ठीक आहे. मग आता याच्यावरनं काय होईल ना आपल्याला क्लॅरिटी एक्झाम्पलच्या बद्दल सांगतो. इथे हे होतं एससीचं झालं की गेट कशाला म्हणायचं, ब्रिज कशाला म्हणायचं, हे या गोष्टी आपल्या क्लिअर आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, गेट हा जर गेट इकडच्या साईडला ओपन आहे तर एखादा माणूस जो इथं एक व्यक्ती आहे ए नावाचा व्यक्ती आहे, तर हा इकडे बी कडे एंटर होऊ शकतो. बीचं घर आहे आणि हे एचं घर आहे. आणि तर गेट फक्त एच्या साईडने खुलतंय, मग ए बीच्या घरात जाऊ शकतो, पण बी कडे ही ऑथॉरिटी नाही की तो बीच्या एच्या घरात जाऊ शकेल का, तर गेट एकाच साईडने ओपन होतोय, ठीक आहे. लक्षात आलं गेटचं फक्त लक्षात. जर इथं जर ब्रिज असेल, आपण ब्रिज म्हणतो, ठीक आहे, इक्वल असेल, हा असेल तर ए आणि बी या ब्रिजवर दोघेही एकमेकांच्या घरात जाऊ शकतात. दॅट मीन्स की दोघे दोघांचे वय सारखं, ठीक आहे. मी काय सांगितलं की जो भावाची स्टोरी लक्षात ठेवा,
जो मोठा भाऊ आहे त्याच्याकडे ऑथॉरिटी जो छोट्या भाऊच्या घरात जाऊ शकतो. ठीक आहे. मग जर ब्रिज आहे दोघांमध्ये तर दोघेही एकमेकांच्या घरात जाऊ शकतात. ऍटलीस्ट दोघांचंही वय सारखं आहे. ठीक आहे. दोघेही एकाच वयाचे भाऊ आहेत. ठीक आहे? काही समजलं नाही. ठीक आहे. परत स्टोरी अशी की व्हेरिएबल जे असतील ते असणारे तीन भाऊ. ठीक आहे. म्हणजे आता व्हेरिएबल जास्त असू शकतात. मी इथे एबीसीचं एक्झाम्पल घेतो. लक्षात ठेवा की हे सगळे भाऊ आहेत. जो सगळ्यात मोठा भाऊ असेल या तिघांमध्ये, ठीक आहे, त्याच्याकडे ऑथॉरिटी असेल की तो कोणाच्याही घरात एंटर करू शकतो. कशाच्या थ्रू? एक तर ब्रिज किंवा गेटच्या थ्रू. ठीक आहे. ब्रिज किंवा गेटच्या थ्रू तो कोणाच्याही घरात एंटर करू शकतो. जे छोटे भाऊ आहेत त्यांच्या. ठीक आहे. तर मग आता एक्झाम्पल बघूया आपण ए बी सी. ठीक आहे. आता यांच्यामध्ये इथं गेट दिसतो जो एच्या साईडने तुटतोय. दॅट मीन्स ए जो आहे मोठा भाऊ आहे बी पेक्षा. ठीक आहे. त्यानंतर बी आणि सीच्या मध्ये जर बघितलं आपण तर इथं ब्रिज घेतला आहे. ब्रिज मीन्स काय? इक्वल टूचं सिम्बॉल. ठीक आहे. इक्वल टूचं सिम्बॉल. ऍट द सेम टाइम इथं गेट पण आहे, ब्रिज पण आहे, ग्रेट पण आहे. सिम्बॉल कोणता म्हणला? हा. ठीक आहे. ब्रिज पण आहे आणि गेट पण आहे. त्या दोघांमध्ये हा सिम्बॉल हा सिम्बॉल. ए जो आहे ए बीच्या घरात एंटर होऊ शकतो. आणि बी काय ना बी ब्रिजचा वापर करून एकतर सीच्या घरात जाऊ शकतो. गेटचा वापर करून सीच्या घरात जाऊ शकतो. म्हणजे एकदम बी काय ना बी एकदम मोठा भाऊ आहे किंवा मग दोघांचे एज सारखे. दोन्ही मधून एक रिलेशन तर आहे बी आणि सी मध्ये. ठीक आहे. एवढी गोष्ट तर क्लिअर झाली. एकतर बी मोठा असणार आहे किंवा बी आणि सी इक्वल असणार आहे. ए आणि सीचं काय रिलेशन असेल काय? हे ऑलरेडी मोठा भाऊ होता बीचा. ठीक आहे. आणि आपण असं जरी अर्जुन केलं की बी मोठा भाऊ असेल सीचा. ठीक आहे. तरी पण ए तर मोठाच झाला सी पेक्षा. ठीक आहे. आणि जर इक्वल जरी असेल तर हे ऑलरेडी मोठा आहे. आता या गोष्टी लक्षात ठेवायचं आपल्याला की आपल्याला रिलेशन जेव्हा विचारलं जातं तर बहुतांश वेळा आपल्याला हेच बघावं कन्फ्युजन मध्ये असे कन्फ्युजन दिलेले असतात आपल्याला. ठीक आहे. यावेळेस आपण मेजॉरिटी टाइम आपण एकच गोष्ट चेक करतो की आता सी ए पेक्षा मोठा आहे तर मग आपल्याला काय करायचंय तर सी एच्या घरात थ्रू गेट और ब्रिज एंटर करू शकतोय की नाही. जर तो पोहोचत असेल याच्या घरापर्यंत थ्रू गेट ब्रिज तर सी ए पेक्षा मोठा आहे. तर नाही पोहोचू शकत ते तर इधर तो छोटा असेल किंवा त्या दोघांचे रिलेशन असेल. बाकी तर ही गोष्ट आता ए जो आहे ए बीच्या घरात एंटर करतोय का? तर इथं काय दिसतोय तुम्हाला? गेट दिसतो. ठीक आहे. गेट ओपन होतोय बीच्या घरात जाण्यासाठी. बी सीच्या घरात एंटर करू शकतोय. दॅट मीन्स बी मोठा आहे सी पेक्षा. ठीक आहे. तर मग ए आणि सीचं काय रिलेशन आहे? मी जसं सांगितलं की मग ए सगळ्यात मोठा भाऊ झाला. ठीक आहे. सगळ्यात मोठा भाऊ त्याच्याकडे ऑथॉरिटी तो बीच्या घरात जाऊ शकतोय आणि बी ला ऑथॉरिटी तो सीच्या घरात जाऊ शकतोय. म्हणजे सी सगळ्यात छोटा असेल ए सगळ्यात मोठा असेल. ए आणि सीचं रिलेशन तुम्हाला विचारलं तर त्याचं आन्सर हे असणार आहे की ए इज ग्रेटर दॅन सी. ओके. ठीक. आता सेम आता मग मी जसं सांगितलं की गेट काय कोणत्या साईडने ओपन आहे ना हे चेक करायचंय आपण. तर इथं जो गेट आहे हा एच्या साईडने ओपन आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर आता सीच्या साईडने ओपन आहे. म्हणजे काय की सी बीच्या घरात जाऊ शकतो. त्याच्या याचा अर्थ काय की सी मोठा भाऊ आहे. ठीक आहे. या स्टोरीमध्ये बी जो आहे बी एच्या घरात जाऊ शकतोय. गेट ओपन आहे. बी एच्या घरात जाऊ शकतोय म्हणजे बी जो आहे तो ए पेक्षा तो मोठा आहे. ठीक आहे. पण मग बी जो आहे तो सी पेक्षा छोटा आहे. सी आणि ए चं रिलेशन काय होतं? सी सगळ्यात मोठा भाऊ असेल ना बी मधला भाऊ असेल ना हे असेल ना. ठीक. मग ए आणि सीचं जर तुम्हाला रिलेशन विचारलं बी पेक्षा मोठा आहे सी ए पेक्षा मोठा आहे. Got it? आता ही ब्रिज आणि गेटची स्टोरी लक्षात आहे. ठीक आहे. आता हे ब्रिज आणि गेटच लक्षात ठेवून आता आपल्याला खूप इनइक्वालिटी सॉल्व्ह करायची. ठीक आहे. ही स्टोरी जितक्या व्यवस्थित तुम्हाला समजेल तितका इनइक्वालिटी टॉपिक इझी होईल. खूप छोटा टॉपिक आहे याला खूप एक्झॅजरेट करण्यात काही अर्थ नाही. Okay?
इधर और तर आपल्याला बघायचं आहे इधर ऑर कॉन्सेप्ट काय नेमकं इधर ऑर काय प्रकार आहे. तर नावातच दिलेले आहेत असे इधर ऑर म्हणजे कोणता वाला असणार मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की हा वाला जो गेट आहे याच्यामध्ये गेट पण आहे आणि ब्रिज पण आहे. त्याला इधर ऑर म्हणतात इतकी शॉर्ट स्टोरी इधर ऑर ठीक आहे. मग आता ती सांगतो. आता इथं दिसतंय इथं ब्रिज पण दिसतोय एक आणि गेट पण दिसतोय ठीक आहे. इथं ब्रिज आहे ठीक आहे म्हणजे इक्वल टू फक्त. मग आता स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आणि कन्क्लुजन मध्ये दिलंय ए इज इक्वल टू बी आणि सेकंड कन्क्लुजन दिलंय ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे ए कडं ब्रिज जातोय किंवा ए कडं गेट जातोय. तर दोन्ही मधलं एक कन्क्लुजन तर या केसमध्ये करेक्ट असणारच आहे एकतर ए आणि बी दोघेही दोघांचंही वय सारखंच असेल ठीक आहे दोघेही सेम वयाचेच भाऊ असतील किंवा ए जो आहे तो मोठा असेल बी पेक्षा. ही स्टोरी तर तेच सांगते स्टेटमेंट मध्ये. मग याच्यामध्ये आन्सर येईल इधर वन और टू. ही गोष्ट इतकी क्लिअरली नसेल समजली ठीक आहे मग समजतं ही गोष्ट क्वेश्चन्स मधून नीट समजेल जे आपले क्वेश्चन्स घेऊन त्याच्यामधून नीट समजेल ठीक आहे. त्याच्यामुळे याचं काही टेन्शन घेऊन नका इतर वर्षी भरपूर क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करणार आहे पण त्याच्यामध्ये सेम स्टोरी सेम ओके. ठीक आहे. आता आहे ना प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि आता हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला त्या स्टोरीचाच हेल्पने सॉल्व्ह करायचे तुम्हाला स्टोरी अर्धी अर्धी कशीही समजली असेल तरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ठीक आहे. आता हे बघा एक एच्या घरातून गेट ओपन होतोय बीच्या घरापर्यंत ठीक आहे पर्यंत तर क्लिअर आहे. हम्म. तर ए नक्कीच काय बीचा मोठा भाऊ आहे ठीक आहे आणि बीच्या घरातून बी बी कडनं सी कडे एक गेट ओपन होत आहे. आता मला सांगा ए सी मध्ये काय रिलेशन असेल सिम्पली एच्या घरातून ए बीच्या घरात जाऊ शकतो म्हणजे ए सगळ्यात मोठा झाला ठीक आहे. त्यानंतर बी सीच्या घरात एंटर होऊ शकतो सी बी पेक्षा छोटा आहे. मग हे क्लिअर आहे बी तर ए तर ऑलरेडी बी पेक्षा मोठाच होता ना. मग ए आणि सी मध्ये काय रिलेशन असणार सिम्पल ए मोठाच असेल सी पेक्षा ठीक आहे? आता नेक्स्ट आता आपण बघू की ओ आणि एम मध्ये काय रिलेशन असेल सेकंड क्वेश्चन. हे बघ जेव्हा आता तुम्हाला रिलेशन विचारलं जात आहे ना ओ आणि एम मध्ये काय रिलेशन किंवा कन्क्लुजन मध्ये डिरेक्ट असं दिलं असेल तुम्हाला ओ एम हे ट्रू आहे की फॉल्स एवढं ओळखायचं असतं आपल्याला. कन्क्लुजन मध्ये असं कन्क्लुजन दिलेलं असतं आपल्याला हे ट्रू आहे की फॉल्स की ओ एम पेक्षा मोठा आहे हे खरं आहे की खोटं आहे हे तपास. असं सर्व सर्व क्वेश्चन्स असतो ठीक आहे कन्क्लुजन असेच असतं. आता ओ एम पेक्षा मोठा आहे कसं चेक करायचं तुम्ही तर ओ पहिलं तर एनच्या घरात एंटर होऊ शकते का कोण हे पण एमच्या साईड मग एन नाका बघू एनच्या घराकडून एम कडे जाण्यासाठी गेट आहे का तर नाही. एम कडून एन कडे तर येऊ शकतो आपण टूचं गेट आहे त्यानंतर एमच्या साईडला गेट पण एमच्या साईडने मात्र आपण जाऊ शकत नाही त्याच्यामुळे काय की हे जे कन्क्लुजन असेल हे फॉल्स होतं. आधी काय ठीक आहे. आता एक क्वेश्चन की एम आणि एन मध्ये काय रिलेशन आहे ठीक आहे. आता एम कडून बघू आपण ठीक आहे. आता एमच्या साईडने एन पर्यंत तर गाडी जाते कशी एक तर गेट गेट थ्रू जाऊ शकतो आपण किंवा ब्रिज पण ठीक आहे. दोन गोष्टी तर असतील काहीतरी तर असेल त्याच्यामध्ये घराच्या थ्रू तर जाऊ शकतो एन पण एन कडून नंतर आता एन कडून जर ओ कडे जायचं तर तुम्ही विचार करता येऊ शकत नाही पण इथं गेट क्लोज गेट जर क्लोज असेल आणि ओच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही तर नो रिलेशन रिलेशनच माहित नाही ठीक आहे. रिलेशन काय फॉल्स ठीक आहे डॉक्युमेंट फॉल्स आणि आपल्याला जे क्वेश्चन जे येतात ना ते असे ऑल फॉलोज ओनली वन फॉलोज ओनली टू फॉलोज इधर ऑर ठीक आहे किंवा नन ऑफ दी अबोव हे सगळं बघू आपण.
स्टेटमेंट वगैरे मी ना नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या सगळ्या गोष्टी include करतो. क्वेश्चन्स जे आहेत की नेमकं स्टेटमेंट काय असतं, conclusion काय असतं, सुरुवातीला या लेक्चर बेसिकची एकदम इंट्रोडक्शन करून द्यावं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर आपण एकदम नवीन क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता पी आणि आर मध्ये काय रिलेशन आहे फक्त हे चेक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पी आणि आर मध्ये, पी आणि क्यू मध्ये ब्रिज दिसतोय म्हणजे दोघे एकमेकांच्या घरात एंटर होऊ शकतात, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. मग आता जर हे दोघं, मग याचा अर्थ काय झाला, दोघेही सेम वयाचे भाऊ आहेत. क्यू पी काय किंवा क्यू काय. ठीक आहे. मग क्यू पासून बघू डायरेक्ट आर पर्यंत काय स्टोरी. तर क्यूचा जो गेट आहे तो ओपन आहे. ठीक आहे. गेट पण ओपन आहे पण ऍट द सेम टाइम ब्रिज पण ओपन आहे. ठीक आहे. आता इथं क्यू असो किंवा पी असो, दोघांचे एज सेमच आहे ना, त्याच्यामुळे रिलेशन सेमच असणार. जे क्यूचं रिलेशन असणार आहे आर सोबत, तेच पीचं रिलेशन असणार आहे आर सोबत. ठीक आहे. मग क्यूचं रिलेशन काय, एकतर ग्रेटर आहे किंवा इक्वल, तेच आन्सर असणार आहे पी आणि आर. ठीक. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण बघू की एक्सचं आणि झेडचं काय रिलेशन. ठीक आहे. एक्सचं आणि झेडचं काय रिलेशन. आता सुरुवातच इथून केली की एक्स पासून आपल्याला गाडी वाय पर्यंत न्यायची, पण गेटच क्लोज आहे ऑलरेडी. गेट जर इथेच क्लोज आहे तर पुढे वाय कडे जाण्याचे संबंध जर आला तर वायच्या घरातून झेड पर्यंत कसं पोहोचणार, जाऊ शकत नाही. That means की एक्स आणि झेड मध्ये रिलेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. रिलेशन आपण लिहू शकतो किंवा इथे जर काही त्यांनी दिलेलं असेल तर ते डज नॉट फॉलो. ओके. एक लास्ट क्वेश्चन फक्त एकदा हा ट्राय करू की एल आणि एन मध्ये काय रिलेशन. ठीक आहे. एल कडून एक ब्रिज ओपन, एक तर ब्रिज दिसतोय आणि एक तर गेट पण दिसतोय. म्हणजे एल कडून एम कडे तर गाडी कशी ना कशी तरी जाणार आहे, तर गेटच्या थ्रू जाईल किंवा ब्रिजच्या थ्रू जाईल. दोन्ही पैकी मी काय सांगितलं की एक ओपन असतोय. ठीक आहे. कोणतं तरी असणारच ओपन, एक तर ब्रिज किंवा मग ठीक आहे. एम पर्यंत गाडी जातील. एमच्या घरात जर एल पोहोचलाय तर एमच्या घरातून एन पर्यंत जाण्यासाठी पण ब्रिज भेटून गेला एलला. ठीक आहे. पण 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 मग एल मोठा झाला का एन पेक्षा. आहे का, तर इथं क्लॅरिटीच नाही ना, एम पेक्षा एल मोठा आहे की इक्वल. ठीक आहे. आणि सेम पण जरी इथं एम आणि एल एकाच चे भाऊ असतील दोघे जण, तर मग सेम स्टोरी एल आणि एम ची जी आहे तीच एल आणि एम ची असेल. रिलेशन काय असेल आपल्या, एल एक तर मोठा भाऊ असेल किंवा इक्वल असेल एन पेक्षा. ठीक आहे. सेम स्टोरी. आय होप तुम्हाला थोडीशी एकदम बेसिक आयडिया आली असेल गेटची, बेसची. ठीक आहे. मी काय बोलतोय ते खूप क्लिअर समजणं अपेक्षित नाहीये या लेक्चर मध्ये. खूप क्लिअर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये समजा जेव्हा आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करू. पण नाही, ही स्टोरी एक लक्षात असू द्या. या स्टोरी पासूनच सगळ्या गोष्टी अवघड अवघड प्रॉब्लेम्स नाही, हे सगळे गेट ब्रिज याच्यातूनच सॉल्व्ह करणार. ठीक आहे. आता काही क्वेश्चन मी होमवर्कला देतो. ठीक आहे. आणि तेवढे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करा स्वतः. आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये जरा जास्त क्वेश्चन्स ची प्रॅक्टिस करून घेतो, ज्याने की क्लॅरिटी येऊन जाईल. आणि जे क्वेश्चन्स आता ग्रुपवर सेंड करतात ते मात्र नक्की सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह केल्याशिवाय दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. आजचं लेक्चर एकदम छोटं होतं. ठीक आहे. मला फक्त एक इंट्रोडक्शन करून द्यायचं होते क्वालिटीशी. बाकी आपण नेक्स्ट लेक्चर पासून व्यवस्थित क्वालिटीची प्रॅक्टिस वगैरे करून घेऊ, होमवर्क देऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे टॉपिक्स काय कसे असतील मी थोडंसं ग्रुपवर एक ऑडिओ टाकून घेऊ, ते एकदा बघून देशाल. ओके.